लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। ग्राहकांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवावी। अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर। जागतिक ग्राहक दिनानिमित्त निबंध व रांगोळी स्पर्धा, 135 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। शिंदखेडा इथं जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्राहकांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी केलंय। ते तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमा पूजनानं झाली। प्रास्ताविक तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी केले। यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी, प्राध्यापक चंद्रकांत डागा, डॉक्टर अजय सोनवणे, माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित, डॉक्टर शरद मंडलिक, गट विकास अधिकारी नेतनवार, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, पुरवठा निरीक्षक नितीन नंदावार, रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष आर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार विजयसिंह गिरासे आणि व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं प्रकाश नाना चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेत 76 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यात प्रथम क्रमांक प्रशांत प्रकाश चौधरी, द्वितीय श्रावणी राजेंद्र गिरासे, तृतीय राजनंदिनी रतिलाल चौधरी तर उत्तेजनार्थ निर्मिती महेंद्र तमखाने यांनी मिळवला। रांगोळी स्पर्धेत 59 विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या। प्रथम क्रमांक संस्कृती निलेश पाटील, सिद्धी रवींद्र पाटील आणि मानसी शशिकांत पाटील यांनी पटकावला। द्वितीय क्रमांक निर्मिती महेंद्र तमखाने, योगिता समाधान पाटील, समीक्षा किशोर बोरसे आणि तनिष्का सुनील पाटील यांनी मिळवला। तर तृतीय क्रमांक हर्षदा नरेंद्र राजपूत, खुशी प्रवीण सोनवणे, दर्शना नामदेव मोरे, दामिनी गणेश पाटील आणि गायत्री संभाजी भांबरे यांनी पटकावला। दोन्ही स्पर्धांमधील विजेत्यांना अनुक्रमे 1500, 1000 आणि 700 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली। निबंध स्पर्धेतील उत्तेजनार्थ विजेत्यास 200 रुपयांचं पारितोषिकही प्रदान करण्यात आले। निबंध स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे व प्राध्यापक आशा कांबळे, तर रांगोळी स्पर्धेचं परीक्षण नायब तहसीलदार श्रीमती शारदा बागले, कार्तिकी मराठे, चैताली शेंडे यांनी केले। आपल्या अध्यक्षीय भाषणात सुभाष बोरकर यांनी हमें भाषण नहीं राशन चाहिए या संवादाची आठवण करून देत रेशन व्यवस्थेबाबतच्या पूर्वीची धारणा आणि प्रत्यक्ष अनुभवातून झालेली जाणीव मांडली। बालपणापासून ग्राहक जनजागृती होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं त्यांनी सांगितले। प्राध्यापक चंद्रकांत डागा यांनी सुरक्षित उत्पादने, वॉरंटी गॅरंटीतील फरक आणि ग्राहकांचे अधिकार याविषयी मार्गदर्शन केले। जागो ग्राहक जागो ही घोषणा नसून ती जीवनशैली व्हावी असं त्यांनी सांगितले। डॉक्टर अजय सोनवणे यांनी डिजिटल युगात ग्राहकांनी अधिक सजग राहण्याचं आवाहन केले। तर ॲडव्होकेट चंद्रकांत एशिराव यांनी आरोग्य सेवांबाबत जागरूकता आवश्यक असल्याचं नमूद केले। कार्यक्रमाला अशोक राखेचा, नलिनी वेताळे, छाया पवार, जयश्री शहा, राजेंद्र भंडारी, डॉक्टर श्रीराम महाजन यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, नागरिक आणि रेशन दुकानदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप दीक्षित यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुमित कदम यांनी केले। राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मुख्य संपादक भूषण पवार। जिल्हा स्तरावरचा कार्यक्रम शिंदखेडा या ठिकाणी घ्यावा असा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि ही जबाबदारी त्या ठिकाणी आमच्यावर सोपवली, त्याबद्दल निश्चितच जिल्हा प्रशासनाचे मी धन्यवाद व्यक्त करतो। मी आदरणीय सरांना सांगू इच्छितो की या ठिकाणी एकूण 182 दुकानदार आहेत। अप्पर तहसीलदार तोंडाईच्या आणि शिंदखेडा तालुका मिळून हे सर्व 182 दुकानदार, त्याच्यामध्ये महिला आहेत, त्याच्यामध्ये पुरुष दुकानदार सुद्धा आहेत। सर, या ठिकाणी या 182 दुकानदारांना 3 गोदामांमार्फत वितरण होत असतं। ते शिंदखेडा, त्याचबरोबर नरनाळा गोदाम आणि तोंडाईच्या या ठिकाणी सुद्धा गोदाम आहे। एकूण लाभार्थी संख्या जी आहे ती 2,48,000 अशी लाभार्थी संख्या आहे। याच्यामध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी यांना सुद्धा नियमितपणे आम्ही त्या ठिकाणी धान्य वितरण करत असतो। सध्या पॉश मशीनद्वारे त्या ठिकाणी लाभार्थीचा अंगठा टेकवून त्या ठिकाणी धान्य वितरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच सर, आम्ही प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला लाभार्थ्यांना वाटप सुरुवात करत असतो। त्या दिवशी आम्ही धान्य दिन साजरा करत असतो, अन्नधान्य वाटप दिवस। आणि शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दिनांक 7 ते 14 प्रत्येक महिन्याच्या अन्न सप्ताह सुद्धा आम्ही साजरा करत असतो।
त्यामुळे सर्व नागरिक आणि दुकानदार यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि फी रुजू झाल्यापासून सर एक सकारात्मक वातावरण करण्याचा आपल्या मार्गदर्शनामध्ये मी प्रयत्न करत आलेलो आहे. आजच्या काळामध्ये सर सर्व दुकानदार भगिनींनी अतिशय आजचा दिवस जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षाची थीम आहे आपली सुरक्षित उत्पादन आणि आत्मविश्वास ग्राहक. बाजारपेठेचा राजा कोण आहे? ग्राहक असं आपण मानतो. पण हा ग्राहक आज सुरक्षित आहे का याचा विचार करण्याचा आजचा दिवस आहे. आज आपण सुरक्षित उत्पादन म्हणजे काय? जे उत्पादन ग्राहक वापरत असताना त्याच्या जीविताला, त्याच्या मालमत्तेला आणि त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही ते उत्पादन सुरक्षित उत्पादन समजलं जात असतं. उत्पादनाची निर्मिती करताना सरकारने ठरवून दिलेली जी मानकं आहेत त्याच्या पालन करणे उत्पादनावर बंधनकारक आहे. जर आपण खाद्यपदार्थ विकत घेत असाल तर ते स्वस्त आहे म्हणून विकत घेऊ नका. जे काही फॅसी आहे हे भेट डबरेस आहे त्याच्या परवडा क्रमांक त्या उत्पादनाला आहे काय ते पहा, त्याची खात्री करा, सद्विक बुद्धीने खरेदी करा. तसेच इलेक्ट्रिक उपकरणे, गीजर असेल, मिक्सर असेल, इस्त्री असेल, ही उपकरणे येत असताना आपण ISI मार्क पहा. जर आपण डिझाईन आणि यावर जर बोललो आणि ती उपकरणे जर विकत घेतली तर अशा उपकरणाची वायर ही उत्कृष्ट दर्जाची असते आणि त्या वायरचा पेट घेऊन आपला शक्यता असते. सौंदर्य प्रसाधने विकत घेत असताना त्या सौंदर्य प्रसाधनामध्ये कोणकोणती घटक आहेत ती आपण पहा. ती जातो त्या डॉक्टरांचं पदवी काय आहे हे आपण कधीच पाहत नाही. मोठा बोर्ड आहे, चांगला दवाखान्यात आहे, डॉक्टर गोड बोलतो म्हणून आपण जातो त्या डॉक्टरांकडे. गेल्यानंतर आपण काहीतरी आजार असतो त्याचं आपलं सांगतो आजाराबद्दल आणि ते जे औषध देतात ते घेऊन येतो. ते प्रिस्क्रिप्शन देतात किंवा त्यांच्याकडचे औषध दिली ती घेऊन येतो. पण आपण कधी त्या प्रिस्क्रिप्शन जे औषध घेऊन येतो त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणतात. ती औषधाची चिठ्ठी आपण कधीही सांभाळून ठेवत नाही. त्यानंतर आपण मेडिकलमध्ये जातो, मेडिकलमधून ती चिठ्ठी दाखवून गोळ्या घेतो, तर त्या गोळ्यांचे बिल आपण कधीही सांभाळून ठेवत नाही. बरोबर ना? ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये 1986 साली हा कायदा आला आणि 2019 मध्ये या कायद्यामध्ये काही दुरुस्त्या आल्या. त्याच्यामध्ये ग्राहकांचे जे हक्क आहेत तर फक्त आपण हक्कांबाबत जागरूक न राहता आपण आपल्या कर्तव्याबाबत पण जागरूक राहिलं पाहिजे. तर आपण त्या औषध जे घेतो त्या औषधाची पावती सांभाळत नाही, त्याची एक्सपायरी डेट आपण पाहत नाही त्या औषधाची. मेडिकलवाला जे देतो त्या आणि आमचा नंबर आल्यावरती ते संपलेला असेल. बरोबर. त्यामुळे यांच्याविषयी फार चीड असायची. असं दुःखद विषय लहानपणी कळत होतं. पण जेव्हा या तहसील म्हणजे महसूल सेवेमध्ये आलो, तहसीलदार म्हणून काम पाहिलं, जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहिलं, तेव्हा यांच्या कर्तव्याची आणि त्यांच्या कष्टाची आणि त्यांच्या याची जाणीव झाली. ही मंडळी पण अतिशय थोडक्या याच्यामध्ये लिमिटमध्ये मध्ये शासनाची आणि गोरगरीब जनतेची सेवा करत असतात. त्यामुळे हे जेव्हा 31 वर्षांचं मला थोडं कळालं, 31 वर्षांच्या सेवेमध्ये माझ्या बरेच ग्राहक पंचायतीचे कार्यक्रम आपण राज्यस्तरीय असेल, जागतिक असेल असे कार्यक्रम अटेंड केले किंवा अध्यक्ष पाहुणा तहसीलदार होत होती असताना. परंतु शिंदखेड्यामधील जो उत्स्फूर्त सहभाग आहे या कार्यक्रमाला हा 31 वर्षात मी पहिल्यांदाच पाहतो कार्यक्रमाला. आणि याला कारणीभूत आमचे तहसीलदार असतील, नितीन कुमार देवरे, की लोकांशी नागरिकांशी चांगले संबंध असले, चांगलं काम करण्याची पद्धत असली की लोक कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही अडचणीला उपस्थित राहतात हे त्यांच्या कार्यकुशलतेचे लक्षात आहे. त्याचबरोबर माझे सहकारी आपल्या उपविभागाचे प्रांताधिकारी डॉक्टर शरदजी मंडले हे अतिशय कार्यक्षमतेने काम करत असतात. त्यांच्या वक्त्यांनी यावेळी दादा सरांनी, डॉक्टर सोनम सरांनी आपलं योग्य असं प्रबोधन केलं. ग्राहकांनी कसं जागरूक राहिलं पाहिजे, सजग असलं, आपले हक्क काय हे कसे जाणले पाहिजे याबद्दल त्यांनी विस्तृत मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा मी त्या विषयी ग्राहक जागृतीविषयी बोलणार नाही. आज अतिशय हा चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला आणि शाळेतल्या मुली पण इतक्या 2 तास झाले शांत बसून राहिले. त्याचे मला आश्चर्य वाटतं की इतक्या शांत, त्याच्या शिक्षकांचं हे असेल, योगदान असेल, की सर्व मुली
म्हणजे सकाळपासून त्यांनी रांगोळ्या काढल्या, छान अतिशय रांगोळ्या, मला फार आवडल्या रांगोळ्या, मी सगळ्या पाहिल्या, अतिशय सुंदर रांगोळ्या काढल्या, निबंध दिले आणि या कार्यक्रमाला उपस्थित. त्याही ग्राहक आहेत आणि ग्राहकांच्या हक्क, त्यांचा मान किंवा या वयामध्ये आपले हक्क जागरूकता त्यांनाही कळलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला त्यामध्ये आपल्याला ग्राहकांचा अधिकार, हक्क आणि काय तोटे असतात ह्या कळतील. या दृष्टीने त्यांचे मी अभिनंदन व्यक्त करतो आणि आजच्या या सुंदर देखण्या अशा कार्यक्रमाला मला जिल्हा स्तरावरून तहसीलदार सर्वांनी आमंत्रित केलं आणि मला इथे ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता आलं, दोन शब्द बोलता आले, याबद्दल मी सर्व आयोजकांचे